नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नरक चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय पुन्हा कुणाला काही न बोलता डायरेक्ट सर्वांना रमाच्या घरी तेथे घेऊन येतो. तेव्हा आता जेव्हा इरावती ही गाडीच्या खाली उतरते तर अक्षयला म्हणते की अक्षय, आय नो हे सर्व काय आहे आणि तू परत मला येथे ह्या रमाच्याच घरी घेऊन आला. सर्वांना एकदा आश्चर्याचा धक्का बसतो की अक्षय असं का केलं असेल. तेव्हा आता अक्षय आत्याला म्हणतो की हे बघ आत्या, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि जे काही आज घडले त्यामुळे आता मात्र आपल्याला येथेच राहावे लागेल. तेव्हा मात्र आता लगेच तारा विचारते की मामा, अरे पण याला काय अर्थ आहे, आपण पुन्हा येथे का आलो. तेव्हा आता पार्थ सुद्धा म्हणतो की हो, अरे काका, काय ही सर्व फालतूगिरी आहे. परत आपल्याला हिच्याकडेच यायचं होतं का, काय गरज होती इकडे येण्याची. तेव्हा लगेच अक्षय रागाने म्हणतो की हो, ज्यांना येथे राहायचं आहे त्यांनी येथे राहू शकतात आणि ज्यांना नाही राहायचं तर ते जाऊ शकतात. पार्थ सुद्धा म्हणलेला असतो की मी काका येथे नाही राहू शकत. अक्षय स्पष्ट शब्दात आता ज्यांना राहायचं नाही त्यांना जाण्यासाठी सांगतो. तेव्हा इरावती आत्या विचारते की अक्षय, तू हे सर्व काय बोलतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आत्या, माझ्याकडे कोणताही पर्याय नाही, त्यामुळे आपल्याला मात्र ह्याच घरामध्ये राहावं लागेल. पार्वती आजी, आरोही आणि सीमा यांना तर आनंद होतो. पार्वती आजी म्हणते की अक्षय, तू एकदम असा योग्य असा निर्णय घेतलेला आहेस. मला तर तुझा निर्णय खूप आवडला. मालविका, तारा आणि इरावती यांचे चेहरे मात्र अगदी जळफाट होतात. अगदी बघण्यासारखे चेहरे झालेले असतात. शेवटी त्यांचा प्लॅन त्यांच्यावर उलटलेला असतो आणि त्याच वेळेस तेवढ्यात रमा बाहेर येते आणि म्हणते की वेलकम टू बॅक आत्याबाई. अक्षय हा धक्क्याने रमाकडे पाहत असतो आणि रमा मात्र अगदी मस्त तोऱ्यातच आत्याकडे पाहत असते. पार्वती आजीला आनंद होतो, आरोही आणि ह्या सीमाला सुद्धा. परंतु इरावती आत्या मात्र धक्क्याने आणि अगदी खाली मान घालून रमाकडे पाहायला सुरुवात करते. मालविका आणि तारा यांचे सुद्धा अगदी चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा रमा लगेच आता ॲटिट्यूड मध्ये म्हणते की हो, माझ्या घरात जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला काही माझे नियम फॉलो करावे लागतील, म्हणजे माझ्या टर्म्सनुसार तुम्हाला राहावं लागेल. तेव्हा आता पार्थ वैतागून डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की आले आले हिचे सुरू झाले तर. मालविका म्हणते की नाहीतर काय. तर रमा आता स्पष्ट शब्दात उत्तर देते की नाहीतर तुम्ही येथून निघून जायचं. तेव्हा आता अक्षय काही न बोलता लगेच म्हणतो की चला आतमध्ये चला. तेव्हा रमा म्हणते की थांबा थांबा, मी तुम्हाला अट कुठे सांगितली. अजून तर तुम्हाला माझ्या अटी मान्य करायच्यात आणि मग तुम्हाला घरामध्ये अगदी जायचं आहे तर. आणि हे बघा, ऐकून घ्या अगोदर, जर तुम्हाला हे सर्व मान्य असेल तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात, नाहीतर निर्णय हा तुमचा असेल. त्यावर आता इरावती आत्या म्हणते की वा, काय अक्षय, काय हे सर्व काय सुरू आहे रे. घरात येण्याच्या अगोदर अटी घालणार आणि मग तू घरामध्ये घेणार का. मग तुम्हाला जर असंच वागायचं असेल तर मला या घरामध्ये नाही राहायचं. त्या बागेमध्ये झोपलेलं बरं राहील, मी येथे नाही राहू शकत. तेव्हा मात्र आता इरावती आत्या ही सर्वांना म्हणते की चला आपला बॅग घ्या, आपण इथून जाऊयात. तर अक्षय आता स्पष्ट शब्दात म्हणतो की कोणी कुठेही नाही जाणार, सगळ्यांनी येथेच थांबायचं. आणि रमाला म्हणतो की रमा, काय अटी आहे बाई तुझ्या, सांग काय नक्की काय असे नियम आहे. तेव्हा रमा म्हणते की हो, चला तर आता तुम्हाला या घरामध्ये राहायचं असेल तर सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागायचं. तेव्हा पार्थ, तारा आणि मालविका, इरावती यांचे चेहरे अगदी रागाने रमाकडे बघत असतात. पुढे रमा म्हणते की एकमेकांना समजून घ्यायचे, कुणीही कुणावर रागवायचं नाही आणि जर झाले कुणाला कुणाचा राग आला तर पटकन माफ करून टाकायचं, चालेल ना हे सर्व. तेव्हा तर इरावती आत्या पार्थला म्हणते की काय. तर पार्थ अगदी तोंड वाकडे करत म्हणतो की हो कळाले. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हे बघ रमा, अगं ह्या अटी नाहीत, हे तर संस्कार आहेत, ते संस्कार तू या घरावर करते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अशा अटी घालून संस्कार नाही करता येत. आणि ठीक आहे, मला मान्य आहे तुझी अट. आणि आता रमा ही राणीला आवाज देते. तेवढ्यात राणी औक्षणाचं ताट घेऊन बाहेर येते. तेव्हा रमा काही न बोलता अगदी घरात म्हणजे येण्यात अगोदर सगळ्यांचं औक्षण करते आणि सर्वांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकते. तर अक्षय आता बघतो आणि रमाला विचारतो, झाले ना तुझे समाधान आता. आणि मुलांना म्हणतो की चला मुलांनो, चला त्या बॅग वगैरे घ्या आणि आतमध्ये चला. अक्षय राणीला आवाज देतो आणि म्हणतो की चल राणी, ये इकडे, चल आता आपण आईला गाडीतून उतरूयात. राणी तर खूप खुश होते आणि अगदी खुशून धावतच जाते. तेव्हा आता पार्वती आजी आत जाते. मालविका आणि जे काही पार्थ, तारा आहे हे आपल्या बॅग आहे तर ते गाडीमधून घेत असतात. इरावती आत्या आता रमासमोर उभी असते. तर अक्षय आणि राणी हे सीमाला गाडीतून खाली उतरून आतमध्ये घेऊन जातात. रमा आता सीमाकडे बघून खूप छान अशी हसते. तेव्हा आता इरावती वेड्यासारखं अगदी रमाकडे बघत हसायला सुरुवात करते. तेव्हा आता रमा ही अगदी पाहते आणि म्हणते की हे बघा इरावती आत्या,
तुमच्या चेहऱ्यावर अगदी हसू खूप सुंदर दिसतं. इरावती आत्या हसतच म्हणते की खरंच खरंच थँक्यू, आणि खरंच तुझे नियम पाळते, फक्त मी नियम पाळणार आहे तर. रमा म्हणते की हो व्हेरी गुड. आणि इरावती आत्याला काही न डिमांड देता रमा आता आतमध्ये जाते. इरावती आत्या मुद्दाम रमाला म्हणते की हळूच, जरा हळू. परंतु इरावती आत्याला मनामध्ये एक आता टेन्शन असतं की अक्षयने परत या घरामध्ये येण्याचा निर्णय तर घेतला, परंतु तो रमाशी असं का वागत असेल. नक्की काहीतरी झालेले आहे आणि ते मला शोधून काढावे लागेल. आणि आपली बॅग ओढत ताडत आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर आरोही जेव्हा आत येते तर आरोहीला खूप टेन्शन असतं. तिला आता बाबांची जी काही अवस्था तेथे झाली आणि अगदी बाबांना सावरता सावरता तिची सुद्धा काय अवस्था झाली या क्षणाची आठवण होत असते. आता मात्र अक्षयचा तिला धाकच असतो, कारण जर मी झोपी गेले आणि बाबाची शुगर पुन्हा लो झाली तर बाबाला पुन्हा तसा त्रास होईल. त्याला जर परत काही झाले आणि मी जर तेथे नसले तर मग कोण त्याला गोड खाऊ घालेल. त्यासाठी खरं तर मला बाबाच्या जवळ नेहमी गोड ठेवायला पाहिजे, पण गोड नेमकं काय ठेवायचं. आणि पार्वती आजी तर त्या दिवशी मला म्हणाली होती, सीमा आजीची शुगर जेव्हा लो झाली होती त्यावेळेस मात्र तिने मुरंबा खाल्ला होता आणि त्यावेळेस तिला बरं वाटलं. मग आता तिच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो, जर आता बाबाच्या रूम मध्ये जर तो मुरंबा ठेवला किती मस्त होईल, आणि मग मुरंबा बाबाने चटकन खाल्ला तर त्याला पटकन बरं वाटेल. त्याच वेळेस आता आरोहीच्या मागून इरावती आत्या येते. आरोही विचार करत असते. इरावती आत्या तिला पाहते आणि लगेच आता तिथे थोडीशी बाजूला लपते. तेव्हा इरावती आत्या आरोहीकडे बघत आता मनात म्हणते की ही अशी का घुटमळत असेल, नक्की खरंच हिच्या डोक्यामध्ये काही चाललेलं आहे ती काय, आता कसला विचार ही करत असेल. आणि त्या दिवशी तर अक्षय बरोबर ही सुद्धा आली होती आणि त्यानंतरच मात्र अक्षय असा वागतोय, म्हणजे हिला नक्की सर्व काही माहिती असेल, जे काही आहे ते नक्की हिला माहितीच असेल आणि त्याचाच विचार काहीतरी ही डोक्यामध्ये सुरू करत असेल. म्हणून आता आरोही तो मुरंबा अक्षयच्या रूम मध्ये ठेवण्यासाठी घाईने जाते. इरावती तिचा पाठलाग करत तिच्या मागेच येते. आता आरोही मात्र सीमाच्या खोलीत जाते तर इरावती आत्या विचार करते ही सीमाच्या खोलीमध्ये कशी गेली असेल, कशासाठी. आणि इरावती आत्या लगेच आता स्वतःला म्हणते की चल बघ आता मात्र नक्की ही कशाला गेली असेल. म्हणून आरोही आता सीमाच्या रूममध्ये येते तर इरावती तिचा पाठलाग करत आता तेथे येते. सीमा आता झोपे गेलेली असते. तेव्हा आता आरोही मात्र आता इकडे तिकडे मुरंब्याची बॉटल शोधत असते. तर आता विचार करते तिला तेथे बॉटल दिसत नाही. मग ती बिचारी आता विचार करते की आजीला कसं उठवायचं, मुरंबाची बॉटल कुठे ठेवलेली आहे हे कसं विचारू, आजीची झोप मोडेल. म्हणून ती आता अगदी हळूच सगळीकडे मुरंब्याची बॉटल शोधत असते. त्यानंतर इरावती लगेच तिच्या पाठीमागे येते आणि आरोहीला आवाज देऊन म्हणते की काय, शांत आवाजात तिला विचारते अगं काय झालं, तू काही शोधतेस का, काही तुला हवं आहे का. तेव्हा लगेच आता आरोही ते मी असं करत असते. इरावती तिला विचारते की अगं बाळा, अगं काय झालं, मी तुला मदत करते तुला शोधायला. तेव्हा इरावती आत्याला नक्की अक्षय आणि आरोही या दोघांमध्ये त्या दिवशी काय घडले हे आता अगदी विचारून घेण्यासाठी ती आता आरोहीशी गोड बोलत असते. अगदी प्रेमाने तिला अगदी काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. इरावती आत्या विचारते की अगं सांग ना काय हवं आहे तर. तेव्हा मात्र आता आरोही खाली मान घालत इरावती आत्याला म्हणते की मला मुरंब्याची बरणी हवी आहे. तेव्हा इरावती आत्या हसते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे तुला मुरंबा खायचा आहे तर. आरोही म्हणते की नाही. तर इरावती आत्या विचारते की मग मुरंबा तुला कशासाठी लागतो, कशाला हवी आहे तुला मुरंब्याची बॉटल. तेव्हा मात्र आरोही म्हणते की हो मी तुम्हाला सर्व काही सांगते की मला मुरंब्याची बॉटल कशासाठी लागते म्हणून. त्यानंतर आता इकडे अक्षय रूम मध्ये येतो. तो काहीतरी करत असतो आणि तेव्हा मात्र आता त्याला तो क्षण पुन्हा आठवतो जेव्हा आता आरोही अगदी त्याला बाबा बाबा करून उठवत असते. अक्षयची अवस्था शुगर लो झाल्यामुळे किती भयानक झालेली असते या क्षणाची अक्षयला आठवण होते आणि त्याला खूप आता टेन्शन येते. आरोहीने मात्र आता तिच्या जीवाची किती अगदी प्रयत्न करून एवढ्याशा जीवाने आपल्या जीवासाठी किती काही केलं हे अक्षयला आठवते. आरोहीच्या जीवाला किती त्रास झाला म्हणून अक्षयला आता मनस्ताप होत असतो. अगदी इकडे तिकडे धावत मात्र आरोही सगळ्यांना विचारते की शुगर बिस्किट वगैरे काहीतरी आहे का, माझ्या बाबाची शुगर लो झालेला आहे. तिने आपल्या जीवाचा किती आटापिटा केला आणि शेवटी अक्षयचा जीव वाचवला. अक्षय मात्र आता विचार करतो की आरोहीने हे जे काही केलं ते खरंच आता अगदी विशेष आहे. त्यावेळेस जर ती माझ्यासोबत नसती, आरोही एकदम तिच्या आईसारखी वागली, रमा सुद्धा अशीच माझी एकदम काळजी घेत होती. परंतु आता मात्र सर्व काही बदललेले आहे आणि तेवढ्यात रमाही अक्षयसाठी कॉफी वगैरे घेऊन येते आणि तेवढ्यात आता रमाही त्याच्यासमोर कॉफी ठेवून देते. अक्षयला माहितीच नसतं की नक्की कोण आहे, त्याला तर असे वाटते की मालविका आहे. आता मात्र तो लगेच आता जो म्हणजे चहाचा कप वगैरे आहे, कॉफी हातामध्ये कप घेतो
आणि एक घोट घेतो आणि म्हणतो की थँक्स, खरंच मालविका, तू माझ्यासाठी इतकं सर्व काही करते आणि खरंच नेहमीसारखा नाही झालेला, परंतु आता हा वेगळा काहीतरी आहे. म्हणून जेव्हा तो वळून बघतो, कारण रमाच्या हातची त्याला चव ओळखते, तर तेथे रमा असते. तो रमाकडे आता एकटक पाहत असतो. आता तो रमाकडे बघतच असतो, तर रमा आता अक्षयला म्हणते की आरोही इथे सुद्धा नाही, केव्हापासून मी तिला शोधते. आता अक्षय लगेच रागाने तो कप रमाकडे देत म्हणतो की मला चहा नकोय. तेव्हा आता रमा प्रेमाने म्हणते की हे बघा, मी तो चहा तुमच्यासाठी अगदी प्रेमाने केलेला आहे. तेव्हा अक्षय खूप रागवतो. अक्षय म्हणतो की म्हणूनच मला तो चहा नकोय, फेकून दे. तेव्हा आता रमा विचारते की काय झाले तुम्हाला, तुम्ही आल्यापासून असे का वागतात. तेव्हा अक्षय लगेच रागाने तो कप बाजूला ठेवतो. तेव्हा आता अक्षयला असं वाटतं की रमानेच आता आपल्याला त्रास दिला, म्हणून आता तिला आनंद होत आहे आणि परत जर आपण घरातून बाहेर पडलो नसतो तर आज माझी अशी अवस्था झाली सुद्धा नसती, आणि म्हणून तो रमाला दोषी मानत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की अहो तुम्ही असं का बोलतात. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, आम्हाला जो त्रास झालाय त्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय आणि आम्हाला त्रास झाल्याचा तुला जास्त आनंद होतोय, याचा मला सर्वात जास्त त्रास होतोय, म्हणून मी असं वागतोय आणि हा सगळा काही तुझाच प्लॅन होता, हो की नाही. एकतर अगोदर आमच्याशी असं वागायचं, त्यानंतर आम्हाला घराच्या बाहेर काढायचं आणि मग आम्ही रस्त्यावर आल्यानंतर वनवन असं भटकतोय आणि आमच्या मागे तू गुंड लावायचे. हे जे काही तू केलंस ना, हा सगळा काही तुझा प्लॅन होता. तर परंतु तुला हे सर्व जे काही तू केलंस ना, त्या सर्वातून माझी काय अवस्था झाली असेल याबद्दल तुला माहिती नाही. कारण जेव्हा आम्ही रस्त्याने वनवन अगदी भटकत होतो, इतका त्रास मला झाला, इतका मनस्ताप झाल्यानंतर माझी अगदी शुगर लो झाली होती आणि मी रस्त्याने जात होतो आणि रस्त्यावर मी चक्कर येऊन पडलो होतो. तेव्हा माझी छोटीशी मुलगी माझ्या मदतीसाठी अगदी सैरावैरा पळत होती, अगदी सगळीकडे मदत मागत होती हात जोडून. आणि हे सर्व तुझ्या प्लॅन मध्ये होते का. आणि जे काही तू प्लॅन केलास, तुझ्या प्लॅनमुळे मला, माझ्या मुलीला आणि मला इतका त्रास झाला. तर हे ऐकून आता रमाला तर धक्काच बसतो. अक्षयच्या डोळ्यात पाणी असतं. अक्षय म्हणतो की तुला कल्पना नाही त्यावेळेस तिथे काय काय घडलं ते. आणि तेव्हा मात्र आता टेम्पो अंगावर येत होता. अक्षयला काही कळत नसतो. हा सुद्धा घडलेला प्रकार मात्र आता अक्षय रमाला सांगत असतो. तेव्हा आता आरोहीची काय अवस्था झाली असेल हे सगळं काही मात्र आता तो रमाला सांगतो. आणि अगदी मला वाचवण्यासाठी तिने काय काय प्रयत्न केलेत हे तुला कसं माहिती असेल. हे ऐकल्यानंतर आता रमाला तर शॉक बसतो. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि अक्षयबद्दलचं प्रेम आणखीन उफाळून येते. त्यानंतर मात्र इरावती आत्या आरोहीला घेऊन रूम मध्ये येते आणि आरोहीकून सगळं काही अगदी तो घडलेला प्रकार आहे तर तो काढून घेते. आरोही बिचारी लहान असते, तिला कुठे काय कळत असतं. इरावती आत्याला ती सर्व काही सांगून देते आणि रडतच म्हणते की यासाठी मला अगदी मुरंब्याची भरणी हवी आहे. बाबाची जर शुगर लो झाली तर त्याला काय खायला हवं काय नको, त्यामुळे काहीतरी गोड द्यायला तर हवं, म्हणून मला त्याला अगदी ती मुरंबाची बरणी तिथे त्याच्याजवळ ठेवायला हवी. आणि जर माझ्या बाबाला काही झाले असते तर इरावती आत्या आता आरोहीला शांत करण्याचं नाटक करते. पार्थ आणि तारा, मालविका हे सगळेजण तेथे असतात. आता हे सर्व ते पाहत असतात. इरावती आत्या आता मुद्दाम आरोहीला अगदी नादी लावण्यासाठी म्हणते की हे बघ, अगं बाबाला कसं काय होईल, काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. हे बघ अगं, तू एकटी नाही, आता आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत की नाही असे सगळ्यांना विचारते. तेव्हा आता सगळेजण मुद्दाम हो म्हणतात. इरावती म्हणते की अगं आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, मग आता आम्ही तुझ्यासोबत असताना बाबाला कसं काय होऊन देऊ बरं. आणि हे बघ, बाबाला इतका सर्व काही त्रास झाला तर तो कुणामुळे झाला तुला माहिती आहे का. म्हणून आता ती रमाच्या विषयी आता आरोहीच्या मनात गैरसमज वाढवण्यासाठी हे सर्व करायचं अगदी ठरवते. तेव्हा आता आरोही विचारते की कुणामुळे. इरावती आता पार्थ आधी तारा यांना विचारते की कुणामुळे झाला असेल. तेव्हा ती तारा तर अगदी इरावतीचा अगदी धागाच असतो. लगेच म्हणते की हो, ती रमा, त्या रमामुळे हे सर्व झाले. इरावती आता आरोहीचे कान भरते आणि म्हणते की रमामुळे झाले आणि ती बाबाशी कसं वागली, तिने बाबाशी भांडण केलं, आपल्या सगळ्यांना घराच्या बाहेर काढलं आणि उन्हातानात आपण असे भटकत होतो म्हणून तर हा इतका मोठा त्रास झाला. तर पार्थ म्हणतो की हो चुकीचंच आहे. तर इरावती आत्या म्हणते की हो चुकीचंच आहे, तुझी आई जे काही वागली ते खूप चुकीचं आहे. म्हणून आता आरोहीच्या मनात रमाच्या विषयी गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न आता हे लोक करायला सुरुवात करतात. इरावती आत्या म्हणते की अगं इतकी शुगर आहे ती हायपर होऊन बाबा इकडे तिकडे अगदी चक्कर येऊन फिरत होता आणि जर त्या गाडीने त्याला उडवलं असतं तर मग काय केलं असतं तू. तेव्हा आरोही रडतच इरावती आत्याकडे पाहते. तर इरावती आत्या म्हणते अगं नाही उडवलं ना. कारण कसं नाही उडवलं, कारण हे बघ अगं, कारण कसे अगदी बाबाला अगदी तो वाचला
कारण माझं बाळ आहे ना, ते बाळ माझ्या अक्षयच्या सोबत होते. माझं बाळ होते ना अक्षयला सांभाळायला, आणि तू बाबाची काळजी घेतलीस म्हणून बाबा ओके झाला. परंतु अगं ती रमा किती वाईट आहे, तिनेच बाबाला इतका त्रास दिला आणि बाबाची अवस्था अशी झाली. आणि बघितलंस ना, तिने जेवण सुद्धा किती आणलं होतं, पुरलं असतं का ते सगळ्यांना? तिने काय केलं तर तिने इन्सल्ट केला, आपल्या सगळ्यांचा इन्सल्ट केला. मग इतकं कोणी सेल्फिश असतं का? तर आता आरोही बिचारी मान डोलावत नाही म्हणत असते आणि खूप रडत असते. तर इरावती आत्या जवळ घेऊन तिच्यावर प्रेम करण्याचं नाटक करते आणि आरोहीच्या मनामध्ये फक्त रमा आता किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी परत परत तेच म्हणते की आता रमाच्या ह्या चुकीच्या वागण्यामुळे बाबाला किती त्रास झाला. तर परंतु जाऊन दे, हे बघ बाळा इकडून ए बरं, आणि असं रडायचं नाही. आरोहीच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तू बाबांच्या सोबत आहे, मग कशाला टेन्शन घेतेस? तू असताना मात्र बाबाला काही होणार नाही बाळा. आणि हे बघ, जर तुला बाबासाठी उभं राहायचं असेल तर असं मुळूमुळू रडून नाही चालणार, त्यासाठी तुला अगदी स्ट्रॉंग बनावं लागेल. तेव्हा आता आरोही रडतच म्हणते की हो, पण त्यासाठी मला काय करावे लागेल असं विचारते. तेव्हा इरावती आत्या म्हणते की हो सांगते, आणि ताराला ती दरवाजा बंद करून घेण्यासाठी सांगते. तर तारा लगेच दरवाजा बंद करते आणि आरोहीला म्हणते की इकडे ये, अगोदर हसून दाखव. तेव्हा इरावती आत्या आरोहीचं आणि रमा या दोघींना एकमेकांच्या विरुद्ध करण्यासाठी आता प्लॅनचा अगदी हा भाग ती करत असते, म्हणजे प्लॅन रचत असते. त्यानंतर आता इकडे रमा ही अक्षयला म्हणते की चला आपण डॉक्टरांकडे जाऊयात. ती अक्षयचा हात धरायला जाते, परंतु अक्षय लगेच बाजूला होतो आणि त्याची काही गरज नाही असे स्पष्ट शब्दात तो आता रमाचा हात झिडकारतो. अक्षय म्हणतो की मला बरं वाटतंय, तुझ्या मदतीची मला काही गरज नाही. अगोदर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की हे जे काही तू करतेस ते काय चालवलेलं आहे, तू अशी का वागतेस आणि तू का त्रास देते? तेव्हा आता रमा म्हणते की हो, हेच मी तुम्हाला विचारू शकते. आता तुम्ही काय म्हणलात की मी प्लॅनिंग केलं, मी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला? तर अक्षय म्हणतो की हो. रमा म्हणते की माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे असं तुम्हाला वाटतं का? अक्षय म्हणतो की हो, हसू सुद्धा आणि आनंद सुद्धा आहे तुझ्या चेहऱ्यावर. तेव्हा रमा विचारते की हा आनंद आहे का? तर आता अक्षय म्हणतो की हो. रमा म्हणते की हो बरोबर आहे, आणि मी तरी कुणाकडून अपेक्षा करते, आणि हे बघा तुम्ही तुमच्या खऱ्या बायकोला मात्र कधीच ओळखू शकला नाहीत, तेव्हाही नाही आणि आताही नाही. तुम्हाला जो काही दोष द्यायचा असेल तो दोष तुम्ही मला देऊ शकतात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही चाललेले आहे ना ते सर्व तुमच्या एका चुकीमुळे चाललेले आहे. तर तेव्हा रमा परत म्हणते की चला अगोदर डॉक्टरांकडे जाऊयात, म्हणून ते अक्षयचा हात पुन्हा धरणार. तोच लगेच अक्षय रागाने म्हणतो की गरज नाही, मी तुला एकदा सांगितले, मला आता बरं वाटतं, शुगर सुद्धा आता नॉर्मल झालेली आहे, मी आता बरा आहे, मला काही होत नाही. पण मी तुला एक गोष्ट सांगतो की तू कितीही त्रास दिला, कितीही असे प्लॅन केले, तरी सुद्धा माझी फॅमिली आणि माझी जी काही माणसं आहेत तर ती माझ्यासाठी कायम असतील. तेथे सुद्धा मला चक्कर आली तर माझ्या छोट्याशा मुलीने मला अगदी ऐन वेळेस येऊन मदत केली. तेव्हा मात्र तिची आई काय करत होती तर मस्त घरामध्ये थंडगार एसी मध्ये बसली होती. आणि जर आता मला काही झाले तर माझ्या मुलीकडे कोण लक्ष देईल? तर माझ्या मुलीसाठी कोण असेल? तर ही सगळी काही माझी माणसं. त्यांच्या पाठीशी कोण उभं राहील? त्यांच्यासाठी कोण कष्ट घेईल? त्यांच्या डोक्यावर छत नसेल तर फक्त आणि फक्त आणि ह्या एका गोष्टीसाठी आणि त्यांच्या काळजीपोटी पुन्हा या घरामध्ये येण्याचं ठरवले. मग कळले ना तुला आता मी परत येथे येण्याचं का ठरवले? त्याचं कारण मी त्यांच्यासाठी या घरात परत आलो, तुझ्यासाठी नाही, हे लक्षात घे. त्यामुळे हे बघ, तुला कितीही त्रास द्यायचा असेल तर तू देऊ शकते, काय प्लॅनिंग तुला करायचे असेल ते सर्व प्लॅन तू करू शकते, परंतु तुझ्या नाकावर टिचून मात्र मी येथे या घरातच राहणार. रमा मात्र आता अक्षयला काही उत्तर देत नसते. अक्षयचे आरोप तिला सहन होत नाही, पण तरी सुद्धा सर्व ती सहन करते अक्षयच्या प्रेमापोटी. अक्षय स्पष्ट सांगतो की मी येथेच राहणार, येथेच काम करणार, ते पण माझ्या कुटुंबासाठी, आणि माझ्या कुटुंबासाठी मला तुझ्यासमोर नमतं जरी घ्यावे लागले तरी सुद्धा मी हात जोडायला तयार आहे. अगदी तुझ्या हातापाया पडावं लागलं तरी सुद्धा चालेल, म्हणून तो अगदी रमाचे पाय सुद्धा धरायला जातो. रमा आता जोरात अगदी रडतच म्हणते की काय चाललं तुमचं हे सर्व, आणि जोरात ती अक्षयचा हात जेव्हा अगदी बाजूला करते तर जो काही चहा असतो तो चहाचा कप पूर्णपणे पालथा होतो आणि सर्व चहा खाली सांडतो. आणि तेवढ्यात आरोही धावतच येते आणि म्हणते की बाबा, अरे बाबा तू बरा आहेस ना? तुला काही झाले तर नाही ना? तेव्हा आता अक्षय रमाला म्हणतो की बघितलीस ना माझ्या मुलीची अवस्था? तेव्हा मात्र आता रमा ही आरूला म्हणते की सॉरी बाळा, परंतु आरोही मात्र आता इरावतीचं ऐकून मात्र रमावर खूप अशी ओरडते. आणि भास्कर आता रमाला खूप मोठा एक धक्का बसतो, कारण आरोही तिच्याबरोबर जे काही वागली. आता आरोही म्हणते की तू माझ्या बाबाला घराच्या बाहेर काढलंस, हो की नाही? हे खरं आहे ना? तुझ्यामुळे आज माझा बाबा आजारी पडला, माझ्या घरचे रस्त्यावर आले, तरी सुद्धा तू भेटायला नाही आलीस,
तू चांगली नाहीस, तर तू कधीच चांगली नव्हती, मी एवढीशी होते तरी सुद्धा तू मला सोडून निघून गेलीस, तू चांगली नाहीस म्हणून आता आरोही रमाला खूप दोषी मानत असते. अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमा मात्र नाही नाही करत खूप आता रडत असते. रमाच्या जीवाला आता एक आईपणाचा खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. आणि आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इरावती आत्या आता अक्षयला सांगत असते की मुरंबाचा जो विषय आहे तो आता संपून टाक. त्या घरामध्ये जी काही फरवट होते ती फक्त आणि फक्त आरोहीची. नंतर आरोही अक्षयला म्हणत असते की मी काही चुकीचं नाही ना वागत. तर अक्षय म्हणतो अगं तू आपला विचार केला, आपल्या भविष्याचा विचार केला, किती मोठी झालीस आणि बघ ना आता मला सुद्धा काहीतरी मोठे असे निर्णय घ्यावे लागतील आणि मात्र आपण अजिबात मागे हटायचं नाही. त्यानंतर आता इरावती लगेच ती फाईल घेऊन येते आणि रमासमोर ती फाईल धरत म्हणते की मुरंबाचा जो काही ब्रँड आहे तर तो अक्षयला विकायचा आहे. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय हाताची घडी घालून तेथे उभा असतो. तेव्हा आता मित्रांनो रमा आता काय असा तिचा निर्णय देईल, आता इरावती आत्याचा प्लॅन ती सक्सेस होऊन देईल का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.